घरकुल धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। वाढीव 50,000 रुपये अनुदान हे आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काल दिनांक 5 एप्रिल असेल किंवा 6 एप्रिल असेल, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती 35,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगताय की 50,000 रुपये अनुदान आहे, मग 35,000 रुपये का जमा होत आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये स्वरूप कसं केलं होतं की वाढीव 50,000 रुपये अनुदानामध्ये 15,000 हे PM सूर्यघर योजना अर्थातच तुमच्या घरावरती सोलर बसवण्यासाठी ते 15,000 रुपये आणि 35,000 रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। अनेक लाभार्थ्यांना हे अनुदान जमा देखील होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या संदर्भात मागील वर्षी 5 एप्रिल 2025 रोजी सरकारने GR काढला होता आणि या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले होते की घरकुलासाठी आता वाढीव 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। मग नक्की हे अनुदान कोणकोणत्या योजनेसाठी मिळणार? म्हणजे कसं असतं की आपल्याकडे PM आवास योजना आहे, रमाई घरकुल योजना आहे, यशवंतराव चव्हाण, अशा विविध प्रकारच्या घरकुल योजना या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारच्या वतीने, दोनही सरकारच्या वतीने पुरस्कृत आहेत। आणि या योजनांपैकी नक्की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार आहेत, तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत का नाही, सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या योजनांसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे आपण काम करतो। तर या वाढीव निधीचे वितरण सुरू झालेले आहे। या संदर्भात आपण पाहिलं की मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विविध GR आले होते, ज्यामध्ये ओपन प्रवर्ग असेल किंवा SC असेल, ST असेल, OBC असेल, सर्व प्रवर्गासाठी या वाढीव निधीची तरतूद आणि वितरणास मान्यता देण्यात आली होती। त्या संदर्भातील निधी देखील आला होता आणि तेव्हा आपण आपल्या चॅनलवर आणि पेजवर या संदर्भात व्हिडिओ देखील केले होते की आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल। आणि त्याचंच काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती काल परवापासून मेसेज यायला सुरुवात झाली आहे। 35,000 रुपये जमा झाले आहेत आणि 15,000 रुपये त्यांना आता PM सूर्यघर योजनेअंतर्गत ते सोलार बसवण्यासाठीचे मिळतील। पण हे 35,000 रुपयांचे अनुदान नक्की कोणाकोणाला जमा होणार, या संदर्भातील GR नक्की काय सांगत होता, तर चला हा GR आपण पाहून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, तर लाभार्थी मित्रांनो, यामध्ये बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामीण टप्पा 2 2024-25 ते 2028-29, लक्षात घ्या किती आहे, 2024-25 ते 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा मी सांगितलं तुम्हाला 4 एप्रिल 2025 चा हा शासन निर्णय अथवा GR होता। म्हणजे ज्या लाभार्थ्यांना 2024 आणि 25 मध्ये घरकुल मंजूर झालं होतं, ग्रामीण केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत, त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे वाढीव 50,000 रुपये अनुदान जे असणार आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये बघा, प्रस्तावना काय होती या शासन निर्णयाची, तर सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे। त्यानुसार ग्रामीण भागात बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध योजना राबवल्या जातात। मी आधी सांगितलं तुम्हाला, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गांकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना, तर राज्याच्या कोणकोणत्या योजना आहेत, तर यामध्ये बघा, अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांकरता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते। कोणकोणत्या योजना आहेत, सर्व योजनांची नावं मी तुम्हाला आता सांगितले। आता याचा शासन निर्णय काय होता, तर बघा, शासन निर्णय उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्यक केंद्र सरकारने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25, सर्वात महत्त्वाचं बघा, सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये 50,000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। आता यामध्ये बघा, 35,000 रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर
15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमधून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय नसणार आहे। म्हणजे एक मुद्दा क्लिअर समजून घ्या की 2024-25 मध्ये तुम्हाला घरकुल मंजूर झालं असेल, तुमच्या घराचं काम आता अंतिम टप्प्यात किंवा पूर्ण झाले असेल, तुम्हाला घरकुलाचे 3ही हप्ते आले असतील तर तुम्हाला हे 35,000 रुपये अनुदान जमा होणार आहे। या संदर्भात तुम्ही वेबसाईटवर जाऊन देखील तुमचा FTO वगैरे दाखवत आहे का ते देखील पाहू शकता। आणि हे अनुदान आता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे 15 तारखेपर्यंत ज्या बांधवांचे घरकुलाचे काम पूर्ण झालेले आहे, ज्यांना 3ही हप्ते मिळाले आहेत त्या सर्वांना हे अनुदानाचे वितरण होणार आहे। आणि यामध्ये आपण तुम्हाला या शासन निर्णयाद्वारे तुमच्या मनातील सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळतो का नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।